भारतीय शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्याचा पक्ष संघटना आणि विविध जन आखाड्यांच्या भव्य मेळाव्याचं आयोजन अलिबागच्या पेझारीमध्ये करण्यात आलंय। या मेळाव्याच्या वेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात आली आहे। यावेळी लाल बावटे की जय, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो अशा विविध घोषणांनी अक्षरशः हा परिसर दणाणून निघाला। यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेते माजी आमदार बाळाराम पाटील, मानसी म्हात्रे, चित्रलेखा पाटील, सुरेश खैरे, अतुल म्हात्रे यासह प्रमुख पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। काय सांगाल, आज विविध आखाड्यांचा शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला। 3500 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली। पहिल्यांदाच अशा पद्धतीची भव्य नियुक्ती आहे। काय सांगाल, भविष्यात शेतकरी कामगार पक्ष मजबूतीसाठी कशी रणनीती असणार आहे? शेतकरी कामगार पक्षाचा विचार हा खूप महत्त्वाचा आहे, सर्वसामान्यांचा आहे आणि हा विचार घेऊन आम्ही जे आधुनिक पद्धतीचं राजकारण आहे त्या पद्धतीने आम्ही चाललो आहे आणि त्याच्यात पदनियुक्ती एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे। खालती बूथ लेवलपर्यंत आम्ही पदं दिली आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आम्ही पदं दिली आहेत, जसं कला सेल केली आहे, क्रीडा सेल केली आहे, मग आरोग्य सेल केली आहे, जेणेकरून हा जो सर्वसामान्यांचा विचार आहे, जो सर्वसामान्यांसाठी आहे, तो हे पदाधिकारी घेऊन जातील आणि पुढच्या निवडणुकीमध्ये याचा प्रचंड असा फायदा होईल आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल यातनं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाई काय सांगाल, आज भव्य असा मेळावा आणि पदाधिकाऱ्यांचा संघटनात्मक मेळावा आणि आघाड्यांचा विविध महत्त्वपूर्ण मेळावा रॅली देखील निघालेली आहे, काय सांगाल? शेतकरी कामगार पहिल्यांदाच ज्या जन आघाड्या आमच्या आहेत त्या ॲक्टिव्ह करण्याचं काम 50 वर्षांनं पहिल्यांदा केलेलं आहे की विविध क्षेत्रातल्या ज्या आघाड्या आहेत, जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी जन आघाड्या हे मार्क्सवादामध्ये आमच्या प्रामुख्याने तो गाभा आहे, त्या प्रभावी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या आघाड्यांमध्ये 90% तरुणांना आणि नवीन लोकांना संधी दिलेली आहे, महिलांना पण दिलेल्या आहेत। पहिल्यांदा महिला सरचिटणीस म्हणून पहिल्यांदा जिल्हा चिटणीसवर येते, कुठे येते, आणि सगळ्या तालुका चिटणीसावर महिलांना आम्ही सरचिटणीस केलेले आहेत। एक वेगळं काम राज्याच्या आमच्या महिला आघाडीच्या ज्या आघाडी अध्यक्ष आहेत मानसी म्हात्रे, त्यांनी सातत्याने पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ही मागणी केली। ती रायगडपासून सुरू होते आणि 7 जूनपासून मी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये माझा दौरा आणि माझ्या चिटणीस सहकाऱ्यांच्या मदतीनं मी हा दौरा सुरू करतो आहे। मला वाटतं जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे विविध आघाड्यावर काम करणारे प्रभावी आणि राजकीयदृष्ट्या असलेले प्रबळ कार्यकर्ते देण्याची संधी, जनतेसमोर आणण्याची संधी शेका पक्षाने आज दिलेली आहे। मला वाटतं याच्यामुळे पक्षाच्या विविध क्षेत्रामध्ये आणि विविध आघाड्यांमध्ये वेगळी बळकटी येईल, नवचैतन्य येईल आणि जो प्रचंड असा प्रतिसाद आज रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज मेळाव्याला दिलात आणि पाऊस पडत असताना सुद्धा बहुसंख्य लोक आलेत, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि मी तुम्हाला सांगतो, या जिल्ह्यातल्या आमदारक्या असो, खासदारक्या असो नसो, सत्ता असो नसो, पण जनतेची बांधिलकी घेऊन जनतेच्या हितासाठी आणि त्याचं कोण शोषण करत असेल, त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल, त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करतील आणि मला अत्यंत अभिमान वाटतो। आज आमच्या पडत्या काळात आज आम्ही संपलो असं म्हणताना आज माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगली चक्राप दिली असं मला वाटतं। रायगड जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेतकरी कामगार पक्षाबरोबर राष्ट्रवादी असण्याची शक्यता आहे का, कसं बघता? आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत, महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहोत आणि रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी ही एक संघ आणि भक्कम राहणार आहे। मागील काही दिवसात बंडखोरी झालेली आहे पक्षात, आपल्या कुटुंबात ही बंडखोरी झालेली आहे, याकडे आपण कसं बघताय? मी त्याच्यावर चर्चाच करत नाही, त्याचं उत्तर लोकांनी दिलेली आहे, मी त्याला काही महत्त्व देत नाही। बंडखोरी हे पक्षामध्ये स्थापनेपासून सुरू आहे, त्याच्यामध्ये काय फरक नाही, पण मला वाटतं
आज माझ्या खारेपाटाने आणि या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद दिला, हे त्यांना चोख उत्तर या ठिकाणी आहे असं मला वाटतं. भाई तुम्ही भाषणात बोललात लाडकी बहीण योजना जी फेल ठरली त्याच्यावर काय बोलता? लाडकी योजना ही फेल होणार होती, ती खोटी योजना आहे. आज पण ते खोटं बोलतात. लाडकी बहीणच्या वजा प्रोव्हिजन करत नाही. किती प्रोव्हिजन जर त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती. ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवं सगळं. लाडकी बहीण नाही, कर्जमाफी पण केली नाही. कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टी व्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, ते पण त्यांनी केलेलं नाही. याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावं लागेल असं मला वाटतं.